मित्रांनो, आर.टी. ॲडमिशनबद्दलची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे. आर.टी. 25% राखीव जागांवरील प्रवेशाची निवड यादी शुक्रवारी जाहीर होणार आहे. खाजगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेशाची निवड यादी शुक्रवारी दिनांक 14 या रोजी जाहीर करण्यात येणार आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पुण्यामधून बातमी आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम म्हणजेच आर.टी. खाजगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेशाची निवड यादी शुक्रवार दिनांक 14 या रोजी जाहीर करण्यात येणार आहे. ऑनलाईन सोडतीत निवड झालेल्या बालकांची प्रवेशाची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होणार असून 28 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशाची मुदत असणार आहे. येथे आपल्याला तारीखसुद्धा देण्यात आलेली आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशाची मुदत असणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाईन सोडतीतील निवड झालेल्या पालकांची कागदपत्रे पडताळणीसाठी तालुका, वार्ड स्तरावर पडताळणी समिती स्थापन केली आहे. समितीला आर.टी. पोर्टलवर त्यांच्या लॉगिनला विद्यार्थ्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक दिले जातील. कागदपत्राची प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्याच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करण्यात येईल. त्यानंतर पालकांकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करण्यात येईल. त्यानंतर समितीने संबंधित विद्यार्थ्याची कागदपत्रे तपासणी करून प्रमाणित केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी सुविधा आर.टी. पोर्टलवरती करण्यात येईल. त्यानंतर पडताळणी समितीने तपासणी केलेले पात्र विद्यार्थी गट शिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीचे पत्र घेऊन शाळेत जातील. शाळा स्तरावर कागदपत्रांची कोणतीही तपासणी करण्यात येणार नाही. दरम्यान पालकांनी केवळ SMS-वरती अवलंबून न राहता आर.टी.चे जे काही पोर्टल आहे त्या पोर्टलवरती वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करायचे आहे. म्हणजेच तुम्हाला तिथे ॲप्लिकेशन नंबर टाकून तुमचं ॲप्लिकेशनचं स्टेटस जे आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे. ते कसं चेक करायचं याबद्दल माझा व्हिडिओ पुढे येणारच आहे. त्यानंतर मी तुम्हाला तो व्हिडिओ अपडेट देईल. जर दिशाभूल केल्यास तुमचं काय होणार आहे, तर दिशाभूल जर तुम्ही केली तर तुमचा मिळालेला प्रवेश इथे रद्द होणार आहे. बालकांची खोटी किंवा चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केल्याचे जर निदर्शनास आले किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकरणी आर.टी. 25% राखीव जागांवरील प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केलेले आहे.